माकपचे राज्यस्तरीय 3 दिवसीय अभ्यास शिबिर उत्साही वातावरणात सुरू झाले। अखंड लढा व श्रमिकांच्या त्यागातून उभी राहिलेली 30,000 असंघटित कामगारांची वसाहत रेनगर आज जगात पथदर्शी ठरत आहे। या क्रांतिकारी नगरीत महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झालेल्या लढाऊ कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण घडवण्यासाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे महाराष्ट्र राज्यस्तरीय 3 दिवसीय अभ्यास शिबिर उत्साही वातावरणात सुरू झाले। शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या हस्ते करण्यात आले। प्रारंभी लाल झेंडा फडकावून शहीदांना अभिवादन करण्यात आले। प्रज्ञान नाट्य मंडळाच्या कलावंतांनी क्रांतिकारी गीते सादर केली। लाल झेंडे को लाल सलाम, शहीदों के अरमानों को मंजिल तक पहुंचाएंगे, साम्राज्यवाद मुर्दाबाद, सांप्रदायिकता हो बर्बाद, दुनिया के मजदूर एक हो, अशा जोरदार घोषणांनी यावेळी रेनगर परिसर दणाणून गेला। सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्ष व जनसंघटना मजबूत ठेवण्याचे अभूतपूर्व कार्य केले असल्याचे गौरव उद्गार माकप पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे यांनी प्रतिनिधी आणि उपस्थितांसमोर बोलताना यावेळी काढले। आणि जनक्रांतीसाठी जनतेचा सहभाग अनिवार्य आहे। त्यांच्या राजकीय प्रबोधनाचे तंत्र हे अभ्यास शिबिर आत्मसात करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। याची एक झलक ही आज आपण सर्वांनी या रेनगर मध्ये येऊन पाहिलेली आहे। हे जे अत्यंत महत्त्वाचा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प याचं नियोजन मनामध्ये करून याचं प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं हे साधं सोपं काम नव्हतं, परंतु हे काम हे या सोलापूर जिल्ह्यातल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने, CITU नी, इतर सर्व जनसंघटनांनी, नेते कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करत आणलेला आहे। मंचावर केंद्रीय समिती सदस्य कॉम्रेड बादल सरोज, राज्य सचिव डॉक्टर अजित नवले, राज्य सचिव मंडळ सदस्य विजय गाभणे, ॲडव्होकेट MS शेख, सुनील मालुसरे, शैलेंद्र कांबळे आणि किरण गहला, जिल्हा सचिव युसुफ मेजर आदी मान्यवर उपस्थित होते। उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान राज्य सचिव मंडळ सदस्य शुभा शमीम यांनी भूषवले। राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी प्रास्ताविक केले तर ॲडव्होकेट MS शेख यांनी प्रतिनिधींचे स्वागत करून दिव्य गतांना आदरांजलीचा शोक प्रस्ताव मांडला।